नमस्कार. मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आजचा दिनविशेष म्हणजे आज जागतिक कविता दिन आणि या कविता दिनी काहीतरी लिहावं असं काल वाटलं आणि काल एक कविता लिहिली. परंतु काहीतरी लिहावं म्हणण्यापेक्षा वास्तव लिहावं अशी इच्छा झाली आणि मग ते वास्तव माझ्या लेखणीतून बाहेर आलं आणि तेच मी तुम्हाला आज ऐकविणार आहे. जसं आपण राजकारणाला नावं ठेवतो की राजकारणाचं क्षेत्र फारच खालच्या पातळीला गेलं आहे आणि मग साहित्य क्षेत्र कोणता अपवाद आहे त्याला. काय झालं आहे साहित्य क्षेत्रात आज? असंख्य उदंड ख्यातनाम स्वयंघोषित ख्यातनाम कवी झालेत. जागा बळकावून बसलेत ते अनेक साहित्य क्षेत्रातल्या. आणि जे असंख्य प्रतिभावंत कवीसुद्धा आहेत ते दुर्लक्षित झालेत. हे असं चित्र कधीतरी समोर यायला पाहिजे. पुरस्कारांची संख्या प्रचंड झाली आहे की त्याच्यामुळं पुरस्काराची जी प्रतिमा आहे ती डागाळल्या चालली आहे. याला काहीतरी धरबंद असावा की नाही असं मला वाटलं आणि म्हणून अशा गोष्टीचा उहापोह असा काहीतरी वास्तव ऐकवायला पाहिजे कोणीतरी. याच्यामुळं मी हा शब्दप्रपंच केला. कवितेचं नाव आहे एका ख्यातनाम कवीचे वास्तव मनोगत. एका ख्यातनाम कवीचे वास्तव मनोगत. आता या कवितेतील ओळी कुणाच्या स्वभावाशी जर जुळल्या तर तो निव्वळ योगायोग समजावा. ऐकूया आपण कविता एका ख्यातनाम कवीचे वास्तव मनोगत. काय म्हणतोय तो कवी ख्यातनाम? त्याचा मला राग येतो पण मी त्याला ब्लॉक करत नाही. त्याचा मला खूप राग येतो पण मी त्याला ब्लॉक करत नाही. त्याच्या कविता चोरून वाचल्याशिवाय माझं पोट भरत नाही. मी ख्यातनाम कवी असल्यामुळे माझी घमेंड जिरत नाही. मी ख्यातनाम कवी असल्यामुळे माझी घमेंड जिरत नाही. त्याच्या कविता चांगल्या असूनही मी कमेंट करत नाही. खरं सांगायचं तर माझ्या कवितेत माझंच मन रमत नाही. खरं सांगायचं तर माझ्या कवितेत माझंच मन रमत नाही आणि कितीही प्रयत्न केला तरी मला त्याच्यासारखं जमत नाही. काही चोरलेल्या काही मित्रांच्या कविता दूरच्या संमेलनात नेत असतो. काही चोरलेल्या काही मित्रांच्या कविता दूरच्या संमेलनात नेत असतो आणि प्रसिद्धीसाठी अनेक पुरस्कार मी स्वतः विकत घेत असतो. छूटफूट संमेलनात अध्यक्ष असतो, ग्रंथदिंडीत मस्ती करतो. छूटफूट संमेलनात अध्यक्ष असतो, ग्रंथदिंडीत मस्ती करतो आणि कवयित्रींच्या ओळखी काढून मी मनातून त्यांच्याशी दोस्ती करतो. त्यांना सोबत घेऊन फोटो काढतो. चोरलेले 2-4 वाक्य सोडतो. एखादा निष्पाप कवयित्रीला कधी नकळत माझ्या जाळ्यात ओढतो. थोडे दिवस चॅटिंग केली की तिला माझं खरं रूप कळतं. थोडे दिवस चॅटिंग केली की तिला माझं खरं रूप कळतं आणि तिनं मला ब्लॉक केल्यावर मग माझं मनच मला छळतं. संमेलनात घालायचे कपडे मी खूप जपून ठेवले आहेत. संमेलनात घालायचे कपडे मी खूप जपून ठेवले आहेत आणि कवितेच्या घेतलेल्या मानधनातून मी 50 जॅकेट शिवले आहेत. फक्त कवयित्रीच्या कवितेलाच नेहमी कमेंट आणि टाळी असते. फक्त कवयित्रीच्या कवितेलाच माझी कमेंट आणि टाळी असते आणि माझी खरी दाढी पांढरी आहे पण दाखवायची दाढी काळी असते. वय झालं तरी मी म्हातारा झाल्याचं मन कबूल करत नाही. वय झालं तरी मी म्हातारा झाल्याचं मन कबूल करत नाही आणि कवितेला दाद मिळेना तरी सगळ्यांचा सूड घ्यायला मागं सरत नाही. सेलिब्रिटीसोबत दिग्गजासोबत नेहमी फोटो काढत असतो. सेलिब्रिटीसोबत दिग्गजासोबत नेहमी फोटो काढत असतो आणि रोज फेसबुकला पोस्ट करून त्यातून माझा आत्मविश्वास वाढत असतो. आहे त्या कवितेवर पोस्ट केल्यावर पुन्हा मागे काय उरणार? माझ्या जवळच्या कविता पोस्ट केल्यावर पुन्हा मागे काय उरणार? आणि मोंढ्यातून आणलेला मोजका माल गल्लीत विकायला किती पुरणार? म्हणून नेहमीच फेसबुकवर मी नुसते फोटो टाकत राहतो. म्हणून नेहमीच फेसबुकवर मी नुसते फोटो टाकत राहतो आणि ओढून ताणून केलेल्या कवितेचं दुबळेपण झाकत राहतो. मला रोज कविता सुचत नाही याची नेहमी प्रचिती येते. मला रोज कविता सुचत नाही याची नेहमीच प्रचिती येते आणि 5 वर्षाला पाळणा असल्यासारखी एखाद्या वेळी प्रसूती होते. मला रोज कविता सुचत नाही
याची नेहमीच प्रचिती येते आणि 5 वर्षाला पाळणा असल्यासारखी एखाद्या वेळी प्रसूती होते. मी केलेलं काव्य लोकांच्या मनात बसेलच असं नसतं. मी केलेलं काव्य लोकांच्या मनात बसेलच असं नसतं आणि एवढ्या उशिरा झालेलं लेकरू चांगलं असेलच असं नसतं. माझ्या कविता सुमार असतील हो, पण मला प्रसिद्धी हवी आहे. माझ्या कविता सुमार असतील पण मला प्रसिद्धी हवी आहे. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की मी खरंच ख्यातनाम कवी आहे. पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की मी खरंच ख्यातनाम कवी आहे. असं हे कवितेतलं वास्तव माझ्या. जर हे मनोगत ख्यातनाम कवीचं आपल्याला आवडलं असेल तर निश्चित माझ्या या कवितेला, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा एकदा नवीन विषय, नवीन कविता घेऊन मी आपल्याला नक्कीच भेटेन. आजच्या कविता दिनाच्या सगळ्या प्रतिभावान कवींना लिहित रहा अशा खूप खूप माझ्याकडून शुभेच्छा. आणि या ख्यातनाम कवींनासुद्धा शुभेच्छा की आपल्यामध्ये थोडा तरी स्वभावात बदल करा. किमान ही कविता आपल्यापर्यंत पोहोचली तर ही विनंती करतो आणि मी आपली रजा घेतो.